नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, आपण पाहत आहात आपलं YouTube चॅनल नरेंद्र स्वामी 45. या चॅनलवर आपण नरेंद्र स्वामींच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित प्रवचन, संस्कार देणारे संदेश आणि आपली हिंदू संस्कृतीची माहिती सांगणारे व्हिडिओ पाहत असतो. आपल्या जीवनात चांगले विचार यावेत, संस्कार वाढावेत आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान कायम राहावा या उद्देशाने हे व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. म्हणून जर तुम्हाला अशी प्रेरणादायी आणि संस्कारमय व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आजच्या गुढीपाडव्या विशेष संदेशाला सुरुवात करूया. गुढीपाडव्याची सुरुवात. सणाचा खरा अर्थ. भावांनो आणि बहिणींनो, आपण दरवर्षी मोठ्या आनंदाने गुढीपाडवा साजरा करतो. घरासमोर गुढी उभारतो, नवीन कपडे घालतो, गोडधोड करतो. पण कधी कधी आपण थांबून विचार केला आहे का, हा सण नेमका का साजरा केला जातो? गुढीपाडवा हा फक्त सण नाही, हा नवीन वर्षाची सुरुवात आहे. जसे एखादं नवीन पान उघडतं की आपण नवीन सुरुवात करतो, तसंच गुढीपाडवा आपल्याला सांगतो, जुन्या चुका विसरा, नवीन संकल्प करा आणि आयुष्य नव्याने सुरू करा. हा दिवस आपल्याला आशा देतो, नवीन विचार देतो आणि जीवनात सकारात्मकता बदल घडण्याची प्रेरणा देतो. गुढी उभारण्याचा अर्थ. आपण घरासमोर जी गुढी उभारतो ती फक्त सजावट नाही, गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आहे. इतिहासात अनेक ठिकाणी सांगितले जाते की धर्माचा, सत्याचा आणि चांगुलीचा विजय झाला की विजय ध्वज उभारला जातो. म्हणून गुढी आपल्याला सांगते, जीवनात कितीही अडचणी आल्या, संकट आली, दुःख आलं तरीही शेवटच्या सत्याचा विजय होतो. गुढी आपल्याला सकारात्मक राहायला शिकवते. ती सांगते, कधीही हार मानू नका. गुढी कोणत्या दिशेला उभारायची? परंपरेनुसार गुढी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला उभारली जाते. शक्यतो ती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून असावी. असे मानले जाते की सकाळी लवकर उठून अभ्यस्नान करून गुढी उभारली जाते. यामुळे घरात मंगलमय वातावरण तयार होते आणि असे मानले जाते की घरात सकारात्मक ऊर्जा येते. कडुलिंब खाण्याची परंपरा. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा आहे. काही लोकांना वाटते हे का खायचे, पण त्यामागे खूप मोठा संदेश आहे. कडुलिंब कडू असतो पण गुळ गोड असतो. याचा अर्थ असा आहे की जीवनात गोड क्षणही येतात आणि कडू अनुभवही येतात. दोन्ही स्वीकारून पुढे जाणे हा जीवनाचा खरा मार्ग आहे. कुटुंब आणि सण. सणाचा खरा आनंद कुटुंबात असतो. आजकाल अनेक लोक कामाच्या धावपळीत सण विसरायला लागले आहेत, पण सण हे फक्त परंपरा नाहीत, ते कुटुंबाला एकत्र आणणारे क्षण आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी कुटुंब एकत्र बसते, पूजा करते, जेवण करते आणि आनंद साजरा करते. हीच आपल्या संस्कृतीची खरी ताकद आहे. तरुणाईसाठी संदेश. आजची तरुण पिढी खूप पुढे जात आहे, शिक्षण घेत आहे, करिअर करत आहे. हे खूप चांगले आहे, पण त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची ओळखही जपली पाहिजे. आपण आधुनिक होऊ शकतो, पण आपली परंपरा विसरू नये. मुलांना संस्कार देणे. पालकांनी मुलांना फक्त शिक्षण देणे पुरेसे नाही, त्यांना संस्कारही दिले पाहिजेत. मुलांना सणाचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. गुढीपाडवा का साजरा करतो, गुढी का उभारतो हे मुलांना कळले तर तेही अभिमानाने ही परंपरा पुढे नेतील. जशी गुढी विजयाचे प्रतीक आहे, तसाच विजय आपल्या जीवनातही आला पाहिजे. आपल्या घरात सुख असावे, कुटुंबात प्रेम असावे आणि जीवनात समाधान असावे. हीच गुढीपाडव्याची खरी शिकवण आहे. म्हणून या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया, आपल्या जीवनात चांगले विचार आणूया आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान कायम ठेवूया. गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात. भावांनो आणि बहिणींनो, गुढीपाडवा आपल्याला एक मोठा संदेश देतो. नवीन सुरुवात करा. जीवनात कधी कधी चुका होतात, कधी कधी अपयश येतं, कधी मन खचते, पण या सणाचा संदेश असा आहे की भूतकाळात दुःख आणि चुका विसरून नव्या आशेने पुढे चालत राहा. जसं नवीन वर्ष सुरू होतं तसंच आपल्या जीवनातही नवीन विचार सुरू झाले पाहिजे. स्वच्छता आणि सकारात्मक. गुढीपाडव्याच्या आधी प्रत्येक घरात मोठी स्वच्छता केली जाते. घर साफ केले जाते, नवीन सजावट केली जाते, रांगोळी काढली जाते. पण घर फक्त साफ करणं पुरेसं नाही, आपलं मनही स्वच्छ केलं पाहिजे. मनातला राग, द्वेष, मस्तक काढून टाकला तरच जीवन सुंदर होतं. रांगोळीचे महत्त्व. गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. ही फक्त सजावट नसते, रांगोळी म्हणजे आनंदाचे आणि मंगलतेचे प्रतीक आहे. रंगीत रांगोळी घरासमोर दिसली की मनातही आनंद निर्माण होतो. यातून एक संदेश मिळतो, जीवनातही रंगीत असावे. सण आणि आरोग्य. आपल्या सणामध्ये आरोग्याचाही विचार केलेला आहे. कडुलिंब खाण्याची परंपरा त्याचे उदाहरण आहे. कडुलिंब शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे शरीर शुद्ध राहते आणि रोगांपासून संरक्षण मिळते. म्हणून आपल्या परंपरा फक्त धार्मिक नाहीत, त्या वैज्ञानिक आणि आरोग्यदायी सुद्धा आहेत. सण आणि आनंदी जीवन. भावांनो आणि बहिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस खूप व्यस्त झाला आहे. काम, व्यवसाय, पैसा या सगळ्या गोष्टींमध्ये तो इतका अडकला आहे की आनंद घ्यायलाच विसरला आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीत सणाचे खूप मोठे महत्त्व आहे.
सण म्हणजे फक्त पूजा नाही, सण म्हणजे आनंदाचा उत्सव आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात आनंद असतो, नवीन कपडे असतात, गोडधोड असते आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू असते. यातून आपल्याला एक संदेश पडतो, जीवनात कितीही काम असले तरी आनंदासाठी थोडा वेळ काढला पाहिजे, कारण आनंदी मन असेल तरच जीवन सुंदर बनते. संकल्प आणि भविष्य. गुढीपाडवा हा संकल्प करण्याचा दिवस आहे. नवीन वर्षाची सुरुवात होत असताना प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, यावर्षी मी काय चांगले करणार आहे? वाईट सवयी सोडणार का राग कमी करणार? आईवडिलांचा जास्तीत जास्त सन्मान करणार का? असे छोटे छोटे संकल्प जर आपण केले तर आपले जीवन हळूहळू बदलायला लागते. म्हणून या गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांगला संकल्प करा, स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठी, समाजासाठी आणि संस्कृतीसाठी. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. भावांनो आणि बहिणींनो, आज आपण गुढीपाडवा या पवित्र सणाचा संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते, जर हा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या आधीच तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर समजा की फक्त योगायोगची गोष्ट नाही, कदाचित नरेंद्र स्वामी यांची तुमच्यावर कृपा असेल किंवा स्वामींना हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल. म्हणून हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका, तो आपल्या कुटुंबाला, मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून हा संस्कारमय संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आपला यूट्यूब चॅनल नरेंद्र स्वामी 45 नक्की सबस्क्राईब करा. जय गुढीपाडवा, जय हिंदू संस्कृती. ओम नरेंद्रनाथ नमः. जय गुरुदेव.